एनडीए सरकार आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। एनडीएचे नेते आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रपतींची ते भेट घेतील अशी माहिती समोर येते। राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे। 9 जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती समोर येते आहे। तर दिल्लीमधनही मोठी घडामोड आहे। एनडीए आज सरकार स्थापनेचा दावा करणार आहे। 9 जूनला नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील अशी माहिती समोर येते आहे। आज एनडीएचे नेते हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील। संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती समोर येते। राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा एनडीए करणार आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। दिल्लीतून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, मोठी बातमी दिल्लीमधनं येते। आज एनडीएचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। सत्ता स्थापनेचा दावा हा एनडीए कडनं केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या बैठकीपूर्वी सगळ्या बैठका होणार आहे। या भेटीपूर्वी त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती सर्व घटक दल आहेत जे आहेत त्यांच्या सह्या असतील पत्रावरती आणि ते सांगितलं जाणार आहे की आमच्याकडे बहुमत आहे आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपचे अध्यक्ष असलेल्या जे.पी. नड्डा यांना खऱ्या अर्थानं सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रपतींनी पाचारण करणं अपेक्षित होतं। मात्र त्या अगोदरच जी काही सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यानुसार आज नरेंद्र मोदी जी आहेत ते सत्ता स्थापनेचा दावा करतील। मात्र दावा करण्यापूर्वी एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक होईल। या बैठकीमध्ये एकमतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेता म्हणून निवडलं जाईल। कारण आपल्याकडं जरी भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि तेच पंतप्रधान पदाचा चेहरा असतील म्हणून निवडणुका झाल्या असल्या मात्र लोकशाहीच्या पद्धतीने ज्या नेत्यांच्या मागे सर्वाधिक खासदार उभे असतात, सर्वाधिक खासदार ज्या नेत्याला पाठिंबा देतात तो नेता पंतप्रधान होत असतो। त्यामुळं या पूर्ण प्रक्रिया ज्या आहेत अगोदर सर्व खासदार एकत्रित येणार, एनडीएचे खासदारांची बैठक होणार, त्यांच्या पत्रावरती सह्या असणार आणि हे पत्र जे आहे ते पंतप्रधान जेव्हा नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेसाठी जातील तेव्हा त्यांना एवढ्या खासदारांचा पाठिंबा आहे असं पत्र देण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। आज संध्याकाळी ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेचा दावा करतील। त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या त्यांना पंतप्रधान पदाची शपथ जी आहे ते उद्या देणार आहेत। त्यामुळे ही जी कायदेशीर संविधानिक जी प्रक्रिया आहे ती सगळी पूर्ण होणार आहे। एनडीएच्या घटक पक्षाची जी आहे ती बैठक होणार आहे। या बैठकीसाठी आपल्या राज्यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्याबरोबरच अजित पवार देखील राजधानी दिल्लीमध्ये जे आहेत ते दाखल होणार आहेत। ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर एनडीएचे सर्व घटक पक्ष आहेत, चंद्रबाबू नायडू आहेत, त्याचबरोबर नितीश कुमार आहेत, इतर जे अपना दल हा जो पक्ष आहे ते देखील आहेत, त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील इतर छोटे छोटे घटक पक्ष ज्यांना एक एक खासदार त्यांचा निवडून आलेला आहे ते सगळे पक्ष जे आहेत ते एनडीएच्या बैठकीला असणार आहे। त्याचबरोबर जे महत्त्वाचे पक्ष आहेत ज्यामध्ये खास करून नितीश कुमार, त्याचबरोबर चंद्रबाबू नायडू, त्यानंतर एकनाथ शिंदे ज्यांचे खासदार जास्त आहेत अशा नेत्यांसोबत त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना नक्की कोणकोणती मंत्रिपदं हवी आहेत या सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे ती बरोबर चर्चा